उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 84 लाख ग्रामीण कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे उमेदचा एक आंदोलन स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणावरती अधिवेशनची भूमिका घेतलेली आहे। ग्रामीण भागातल्या असलेल्या आमच्या त्या महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला जाणार आहे। आपल्याला मी आश्वासित करतो की 84 लाख ग्रामीण कुटुंबाच्या भवितव्यासाठी भविष्यातल्या कालखंडामध्ये विधानसभा निवडणुका येतील। विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचं सरकार त्यामध्ये येईल। पुन्हा एकदा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि सरकार आल्यानंतर त्यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आणि नंतर असलेल्या अधिवेशनामध्ये आज उमेदच्या ज्या महिला आहेत त्यांचे जे कर्मचारी आहेत ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये कंत्राटी पद्धतीमध्ये आहेत आणि माझ्या माहितीमध्ये 2026 साली हे असलेलं कंत्राटी पद्धतीचं उमेदचं जे काय आहे संघटनेचं जे काम ते 100% बंद होणार असा त्याचा निर्णय मागे झालेला असं मला समजतं। हे होता कामा नये तर 84 लाख ग्रामीण कुटुंब त्याच्यावरती अवलंबून आहेत। महिलेला सक्षम करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं हा विश्वास त्या ठिकाणी आहे आणि म्हणून विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या अनुषंगाने तिन्ही पक्षाच्या मंडळी सत्तेमध्ये आल्यानंतर हा जो महत्त्वाचा जो निर्णय आहे की स्वतंत्र कारभार असलेलं हे विभाग निर्माण झालं पाहिजे यासाठी निश्चितपणे आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पाठिंबा आहे आणि या भागातून तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुमचा सहकारी म्हणून त्याने आमदार निवडून आल्यानंतर अधिवेशनामध्ये असेल मंत्रिमंडळाच्या अनुषंगाने असेल हा स्वतंत्र विभाग निर्माण करून देऊच असं मी आपल्याला आश्वासित करत आहे। जय हिंद जय महाराष्ट्र।